Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. सगळ्या जाती धर्मांना सोबत जाऊन घेऊन जाणाऱ्या माणसाच्या मुलीला आपण बोलत आहोत। मी कधीच हा विचार केला नाही की मुंडे साहेब लोक प्रेम का करतात। मी हेच म्हणायचे की मुंडे साहेबांच्या गुणावर करतात, नाही तर साहेबांच्या समाजात अनेक लोक नेते झाले पण साहेबांसारखा कोणी नाही झाला। माझ्या तर घरात नेते आहेत ना, माझा भाऊ नेता आहे, माझी बहीण खासदार आहे, पण मला असं वाटतंय माझ्यावर जरा काकांवर जास्तच तुम्ही प्रेम करता। मला असं वाटतं की हे जे प्रेम आहे ही माझी फार मोठी शिदोरी आहे, फार मोठी। आज ही निवडणूक लढत असताना दिवसभर असं वाटतं आपण काट्यातून चालतोय, हे बोलू का, ते बोलू का, ते बोलू नका, हे बोलू नका। आणि आता ह्या सभेला बसल्यावर मला वाटतं एखाद्या मुलायम साईचं जणू काही कोणीतरी साई म्हणजे दुधाची साई असते तशी माझ्या पायाला लावली, इतकी माया तुम्ही मला लावली आहे। तुम्हाला बघून माझा जीव भरून आलेला आहे, मला एक शक्ती मिळते, ऊर्जा मिळते। तुम्ही जेव्हा सांगता ताई आमची आहे तेव्हा मला कौतुक वाटतं, पण ताई कामाची आहे म्हणता तेव्हा मला जास्त कौतुक वाटतं। कामाची मला बनायचं, आमची तर आहेच पण कामाची असली पाहिजे। आमची म्हणजे उद्या बीड जिल्ह्याचा प्रत्येक जातीचा माणूस जेव्हा जातो ना बीड जिल्ह्याच्या बाहेर तेव्हा तो हेच म्हणतो की ताई आमच्या आहेत। तो मला मध्य प्रदेशमध्ये किती लोक फोन करतात, महाकालच्या दर्शनाला उभे ताई दर्शन लवकर करायला सांगा, ताई आमच्या आहेत। कुठेही बाहेरून जगातून लोक जेव्हा मला विचारतात तेव्हा त्यांचं माझं नातं जिल्ह्याचं असतं, जिल्ह्याच्या मातीशी जोडलेलं नातं असतं। आणि म्हणून या जिल्ह्याच्या मातीशी जोडलेल्या नात्यामुळे माझा जो विजय तो कसा झाला पाहिजे, 10-20-25 हजारांनी झाला पाहिजे का, 5-50 हजारांनी झाला पाहिजे का, माझा विजय। मात्र ही जबाबदारी कुणाची, तुमची तर आहेच पण या मंचावरच्यांची पण आहे ना। मग आता माझा विजय हा सन्मानजनक झाला पाहिजे असं मला वाटतं। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। ज्यांनी जीवनामध्ये अनेक वर्ष संघर्ष केला, अनेक मुंडे साहेब आहेत, मंचावर दसांना सुद्धा आहेत, 35 वर्ष काम करायलेतच ना। घरात गेलं तर सगळेच माणसं असतात, पारधी असतात, भिल्ल असतात, वंजारी असतात, माळी असतात, सगळेच असतात। दोंडे साहेब आता एवढे वर्ष, आता आज त्यांच्या म्हणजे चुलता वारला असून सुद्धा अजय प्रचाराला आलाय, ही भावना आहे की बाबा ताईच्या प्रचारात कमी पडू नये। सर्वजण काम करत असताना आपल्याला एक विषय समजून घेतला पाहिजे की जो माणूस राजकारणामध्ये 25-30 वर्ष खपत असतो त्याचं आयुष्य केलेलं असतं सेवा करण्यामध्ये, तो अचानक राजकारणाच्या मंचावर गायब होऊ शकत नाही। अचानक कोणतं तरी एक विचार त्याची जागा घेऊ शकत नाही। मीही गोपीनाथ मुंडे होऊ शकत नाही, पण गोपीनाथ मुंडेची सावली होण्याचा प्रयत्न मात्र नेहमी करतो। गोपीनाथ मुंडेची सावली होत्या होता तुमची माऊली मी कधी झाली मला कळलंच नाही। माझ्यापेक्षा म्हाताऱ्या माणसाला पण मला मायाच करावं लागती, लहान लेकरालाही मला मायाच करावी लागती। इतका जीव तुम्ही सर्वांनी मला लावलाय, मला तुमचा विकास मी जसा केलाय, तुमचा विश्वास आहे माझ्यावर, तुमचा विश्वास आहे की पंकजाताई आल्या म्हणजे विमा मिळेल, पंकजाताई आल्यामुळे रस्ते मिळतील, पंकजाताई आल्यामुळे विकास मिळेल। वनवासात 5 वर्ष मी नाही तुम्ही होता, माझं काही नुकसान झालेलं नाही पण माझ्या जिल्ह्याचं नुकसान आणलंय अशी भावना तुमच्या मनात आहे, माझ्या मनात नाही। मी म्हणत नाही मीच ग्रेट आहे, मीच चालवायले सगळं जग, हे तुमचे बोलणे आहेत। त्यामुळे मला वाटतं की ही जबाबदारी आहे। 4 जूनला मुंडे साहेबांचा मी अंतिम संस्कार केला या हाताने, आणि तो अंतिम संस्कार करताना मला खूप गोष्टी आठवत होत्या, मला आजही आठवत होत्या। माझं लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर मी रात्रभर विचार करत होते की काय हे, कशामुळे लोकसभा, मी तर काही मागितली नव्हती, सोडून दे कशामुळे लोकसभा। आणि लोकसभा मिळाल्यानंतर लोकसभेचं जेव्हा निकालाचा तारीख जाहीर झाली ती पण 4 जूनच आहे। ज्या दिवशी मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केला त्याच दिवशी माझ्या निवडणुकीचा निकाल हा कसा योगायोग असेल। मुंडे साहेबांनी मला विचारलं होतं पंकजा मला तुझ्या आयुष्यातले 5 वर्ष देशील का, आणि 5 वर्ष संपायच्या आधीच मुंडे साहेब केले, हा कसा योगायोग असेल। मुंडे साहेब जाता जाता त्यांचे सगळे हे जबाबदाऱ्या आहे, त्यांनी जे
लेकुरवाळा नेता असल्यामुळे तयार केलेले माणसं हे सगळे माझ्या झोळीत घालून गेले. हा निव्वळ योगायोग नसेल. भगवानगडावर मुंडे साहेब गेले होते मंत्री झाल्यानंतर, तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं तर त्यांच्या शेवटचं उत्तर होतं, हे 1 मेची गोष्ट आहे, मला वाटतं का 30 मेची गोष्ट आहे का 1 जूनची. तेव्हा ते म्हणाले की मला गडावरून पंकजा दिसते. हा निव्वळ योगायोग. माझी एकच इच्छा आहे, ती कहाणी जी माझे बाबा अधुरी सोडून गेली, ती गोष्ट जी आपल्याला सांगता सांगता मध्येच थांबली, ती गोष्ट पूर्ण करायची संधी ईश्वराने दिली असावी. आणि ती संधी तुमचे सेवा करण्यासाठीच आहे. मला सदासाठी काही नको. 11 कोटी रुपये जमवले तुम्ही ऊसतोड कामगारांनी माझ्यासाठी. मी कधीच तुम्हाला विसरणार नाही. मी ते घेतले नाही, पण तरी तुम्ही माझ्यावर कर्ज केलंय. मी माझ्या लेकरालाही सांगितले, अरे म्हणला की बेटा तुझ्यापेक्षा ह्यांचा अधिकार माझ्यावर जास्त आहे. आता मी येत असताना एका घरात लोकांनी मला आरती करण्यासाठी थांबवलं. मी उतरले तर 2-2.5 वर्षाचं लेकरू होतं. उडीच मारून छोटेशा माकडासारखी माझ्याकडे येऊन बसलो. अशा घट्ट मिठी मारली, मला माया केली. अगं पंकजाताई गोकायला होतं. अरे काय नात आहे त्या लेकराला, काय कळते रे कोण पंकजाताई. हे काहीतरी दैवी आशीर्वाद आणि शक्ती आहे. हे 5 वर्ष मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा म्हणणार नाही, तुम्ही विजयी करणारच आहे. पण जा, गावागावात जा, प्रत्येक जाती धर्मात जा. असं नाही की आपल्याच पाहुण्यारावळात जा. पाया पडा की यावेळी बघा तिकडे उमेदवार उभा आहे राष्ट्रवादीचा, पण आमचा नेता उभा आहे, लक्षात ठेवा. हे प्रत्येकाला सांगा. आमचा स्वाभिमान उभा आहे, प्रत्येकाला सांगा. आणि पाया पडा, हात जोडा. लोकांच्या डोक्यात राख गेली. मी मगाशी एका भाषणात म्हणले, राख कधी होते माहिती, जेव्हा सगळं जळून खाक होत असतं, नेस्तो नाबूत होतं, तेव्हा राख होत असते. पण मला वाटतं की जीवनामध्ये राख डोक्यात घालण्यापेक्षा डोक्यावर भस्म लावावं. भस्म हे पवित्र अग्नीतून होत असतं, यज्ञातून होत असतं. पवित्र आदरांजली, श्रद्धांजली त्याच्यामध्ये आपण जेव्हा एखादी अर्पण करतो तेव्हा ते होत असतं. माझ्या जिल्ह्याच्या विकासाचं भस्म डोक्यावर लावून आपण सर्वजण माझ्यासाठी पुढचे 5 दिवस प्रयत्न करा. पाहुणे रावळे नाते गोते सगळे सोयरे सगळ्यांना भेटा. दुसऱ्या समाजाच्या लोकांना भेटा, वंचितांना भेटा, पीडितांना भेटा. आणि त्यांना विश्वास द्या की पंकजाताई ही आपली कवच कुंडल आहेत. पंकजाताई असेल तर आपण सुरक्षित आहोत, आपले हक्क सुरक्षित आहे. अशा प्रकारचं तुम्ही त्यांना आव्हान करा आणि त्यांना दाखवा 5 वर्षात माझ्या हातून झालेला विकास. आणि दाखवा उद्याची स्वप्न. तुमचं कुठलंही स्वप्न मी ठेवणार नाही, प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन. माझ्या या वचनासकट मी माझ्या वाणीला विराम देण्याच्या आधी हात जोडून परत एकदा तुम्हा सर्वांना 13 मेला मला मोठ्या मताधिक्याने विजयी करा अशी मागणी करते. माझ्या माय माऊलींना सांगते की तुमचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे, मोलाचा आहे. तुम्ही निस्वार्थ आहात. तुम्ही माझी भावना समजू शकता. बाबा आपल्या पित्यावरचं प्रेम, आपल्या कुटुंबाला सोडून तानं लेकरू रडताना, त्याला ताप आलेला असताना, तो खोकत असताना, त्याला बरं वाटत नसताना, लेकराला सोडून जाताना आईला काय यातना होतात हे तुम्हाला माहिती आहे. या यातना मी सहन केल्या. 1.5 वर्षाचा माझा मुलगा आता 22.5 वर्षाचा झाला तरी मी सेवा करते. आणि ही सेवा करण्याची माझी संधी हुकली. आता कुठलाही कारस्थान होता कामा नये, आता कुठलीही भूलचूक होता कामा नये. आता डोळ्यात तेल घालून, स्वतःच्या पायाला भिंगरी लावून 5 दिवस तुमच्या आयुष्यातले मला द्या. 5 दिवस, काय तारीख येऊ द्या, 6, 7, 8, 9, 10, 5 दिवस मला द्या. माझे 5 वर्ष सालगण्यासारखं माझ्याकडून काम करून घ्या. हा विश्वास तुमच्या मनामध्ये घेऊन माझ्यासाठी मतं मागायला जा आणि मला भरपूर मतांनी विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.